Hello and welcome to this seventh lecture or seventh session of SAP CO 30-day challenge, March 2024 batch. SAP CO 30-day challenge, March 2024 बॅचचं हे आपलं आजचं कंट्रोलिंग मॉडेलचं 7वं लेक्चर आहे. सो काल आपण बघितलं होतं की प्रायमरी कॉस्ट कॅन बी क्रिएटेड इन 3 ways. One was from FI मॉडेल म्हणजे FS00. सेकंड इज फ्रॉम CO मॉडेल म्हणजे KA01 आणि ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट्स याच्याकडे आपल्याला आज ऍक्च्युअली जायचं आहे. ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट. So before we go for automatic creation of cost elements, before we go for automatic creation of cost elements, आपण पहिल्यांदा आपल्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये परत एकदा नजर टाकूया की चार्ट ऑफ अकाउंट मध्ये आपण इथपासून सुरुवात केलं होतं. सॅलरी अकाउंट, मॅन्युफॅक्चरिंग किंवा डायरेक्ट वेजेस, रेंट अकाउंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस आणि इंटरेस्ट ऑन बँक लोन. त्याच्यापैकी फक्त इंटरेस्ट ऑन बँक लोन याचा आपल्याला कॉस्ट एलिमेंट क्रिएट करायचा अजून शिल्लक आहे. बाकी या रॉ मटेरियल परचेस आपण सध्या सोडून दिलाय, पण इथपासून सुरुवात केली आपण. ओके, सॅलरी अकाउंट 4100, डायरेक्ट वेजेस 300 आणि 310. आणि त्यासाठी आपण क्रिएट केलंय का नाही हे बघण्यासाठी मी काल K23चा मी स्नॅपशॉट पण घेतला होता. सो वी हॅव क्रिएटेड 2 कॉस्ट एलिमेंट्स इन कंट्रोलिंग, सॅलरी अकाउंट अँड डायरेक्ट वेजेस. हे आधी होतं, पण आत्ता आपण असं म्हणू शकतो की वी हॅव क्रिएटेड 4 कॉस्ट एलिमेंट्स. तर कालचा जो आहे तो 4 कॉस्ट एलिमेंट्स इन कंट्रोलिंग, सॅलरी अकाउंट, डायरेक्ट वेजेस अकाउंट, त्यानंतर रेंट अकाउंट, and last is what? IT support activities. Okay. So with this, I'm signing the today's date. Today's date is 7th March as per the calendar. So I'm writing here 07/03/2024. Actually, I must write here 07/03/2024. This I sign the today's date. And let us create 2 more cost elements. अजून आपण पहिल्यांदा आपण GL अकाउंट क्रिएट करूया. ओके, सो I say let us create. I'll say now today we have to study what we have to study: automatic creation of primary cost element. Automatic creation of primary cost element. ओके, हे आपल्याला करायचं आहे. सो तत्पूर्वी आपण काय करूया, आपण let us create 4 more GL accounts. 4 more GL accounts to get correct idea of what? Correct idea of automatic creation of all right. ठीक आहे. सो विच GL अकाउंट आय वॉन्ट टू क्रिएट. पहिल्यांदा मी माझ्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये जाऊन बघतो की कुठले GL अकाउंट माझ्याकडे आता आहेत. आय थिंक आय कॅन क्रिएट अ पोस्टेज अकाउंट. नाही, आय कॅन क्रिएट पोस्टेज अकाउंट.
I can create telephone expenses account, postage telephone expenses account. I can create one office expenses account आणि आय कॅन क्रिएट वन ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट, कारण ते आता हे चार अकाउंट इथे दिसत नाहीत मला. सो आय एम प्लॅनिंग टू क्रिएट, लिसन, आय एम प्लॅनिंग टू क्रिएट वन वन इज से advertisement account. This is the first account. Second, we are planning to create postage account. Postage account. Three, we are telephone expenses account. Telephone expenses account. Okay. And fourth, I'm trying to create which account I say advertisement, postage, telephone expenses, and maybe something like salesman's commission. Salesman's commission. Salesman's commission. Sorry. Salesman's commission account. त्यासाठी मला पहिली गोष्ट म्हणजे माझे जे अकाउंट ग्रुप आहेत ते प्रॉपरली हेरायला लागतील. तर ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे आय टू सी हिअर. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे मला इथे बघायला लागेल. ऍडव्हर्टाइजमेंट, दिसत, ऍडव्हर्टाइजमेंट इज माय व्हेर इज माय सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ग्रुप. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ग्रुप नाही का याच्यामध्ये, नाही दिसत आहे बहुतेक. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एक आहे, रॉ मटेरियल कन्झम्पशन आहे, रिझर्व्ह अँड सरप्लस सेल्स. बरं ठीक आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टचा ग्रुप काय, 400, 300 टू 400, 399. हा, पहिला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्टचा बघूया आपण, कारण तो आय मीन मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टाइजमेंट मला सापडत नाहीये तिकडे. सो सध्या मी त्याला स्किप करतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये 400, 300 टू 400, 399. ओके. सो बघा, 400, 300 हा टू 400, 399. 399 म्हणजे तो ऍक्च्युली या ग्रुप मधला आहे. 400, 300 ते 400, 399. ओके. सो इथे मी जस्ट ब्रॅकेटमध्ये मेन्शन करतो, इथे इथे हा मला 400, 300 ते 400, 399 याच्यातला कुठला तरी नंबर घ्यावा लागेल. ही त्याची रेंज आहे. हा पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे, सो याला पण मला तीच रेंज घ्यावी लागेल. आय विल हॅव टू टेक द सेम रेंज. ओके. आणि सेल्समेन्स कमिशन आणि ऍडव्हर्टाइजमेंटसाठी मला ऍक्च्युली सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन करून घ्यावं लागेल, पण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कदाचित मी क्रिएट केलेलं नाहीये त्याच्यामध्ये. सो मी एकदा OBD4 मध्ये जाऊन बघतो. लेट मी चेक की हा माझा जो मी शॉट घेतलेला आहे, स्क्रीनशॉट, तो स्क्रीनशॉट पूर्ण आहे का, कुठेतरी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन राहून गेलंय माझं. एकदा मी जातो. सो आय गो टू द SAP स्क्रीन. I go to the SAP screen. I select my server. I sign here. Mm, correct. So I want to see my account groups. कारण अकाउंट ग्रुपचा मी तिकडे जो फोटो घेतलाय त्याच्यामध्ये मला सेलिंग दिसत नाहीये. सो आय वॉन्ट टू क्रिएट आयदर दॅट सेलिंग ग्रुप, किंवा मला तिकडे असेल तर शोधायला लागेल तो. ओके. सो लेट मी डू दॅट. सो आय एम रायटिंग हिअर OBD4. SAP इझी ऍक्सेस स्क्रीनवर असल्यामुळे मला बॅकस्लॅश एन करायची काय गरज नाही, तुम्हाला तर माहिती आहे ते. इथे जाऊन मी पोझिशनवर जातो आणि माझा चार्ट ऑफ अकाउंट जो आहे 2911 त्याला कॉल आउट करतो. आणि हा 2911 मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मी का क्रिएट केलं नाही ते मी बघतो का. जस्ट अ मिनिट. नाही, 2911
2911 मध्ये हा एक आहे, हा एक आहे. इंटरेस्ट, अदर एक्सपेन्सेस, रॉ मटेरियल कन्झम्पशन, अनसिक्युअर्ड लोन्स. नाही नाही नाही, नाही आहे, इथे नाहीच आहे तो. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सो आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये आपला काय ग्रुप आहे? 400 300 ते 400 399. मग 400 400 आपण इंटरेस्टसाठी खर्च केलाय, नाही का? 400 400 ते 499. 400 500 कशासाठी केलंय इकडे बघा भाऊ. 400 500 आहे का इकडे कुठे? आहे. कुठे? 400 500 कुठे? डेप्रिसिएशन. हा डेप्रिसिएशन आहे ना, डेप्रिसिएशन. 400 600, 400 600 नाही आहे ना? नाहीये नाहीये, हा 400 600 नाहीये. सो मी नोट करून ठेवतो जरा साईडला. जस्ट अ मिनिट. 400 600 ते 400 699 असं मला देता येईल त्याला. जस्ट अ मिनिट. 400 600 ते 400 699. इथे पण सेम तेच. सो हे कॉपी करतो वरतूनचं. ऑल राईट. सो आय ट्राय टू क्रिएट 400 600 ते 400 699. सो इथे मी जातो न्यू एंट्रीजला. आय गो टू न्यू एंट्रीज. चार्ट ऑफ अकाउंट आपला आहे 2911, बरोबर. चार्ट ऑफ अकाउंट मध्ये आपल्याला आपला अकाउंट ग्रुप जो आहे तो अकाउंट ग्रुप पण आपला 2911च आहे. यू कॅन इझिली सी हिअर. जस्ट अ मिनिट. वेर इज माय इमेज? दिस वन. हा, अकाउंट ग्रुप मला काय करायला लागेल? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ना. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजे मला तर ठरवायला लागेल एक्झॅक्टली काय त्याला हे करायचं. सो आय गो हिअर आणि इथे मी लिहितो पहिल्यांदा. राईट हिअर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. हाँ तो सांगते मला की लिमिट लिमिट में रहना, लिमिट में रहना, कारण मला इथे तो पुढे जाऊन देत नाहीये. सो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असं मी करतो. एक्सपेन्सेस. किंवा इथे थोडंसं मी कंजूसी जर केली तर आपल्याला समजतं की सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि मग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस पूर्ण घेऊन टाक. एक्सपेन्सेस. ओके. आता याच्यातले मला फक्त 4च शब्द घ्यायचे आहेत. त्यामुळे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. सो सेलिंगचा मी पहिला एस घेतोय आणि जी घेतोय. हा, एस आणि जी घेतोय सेलिंग. डिस्ट्रीब्युशनचा डी घेतोय. एक्सपेन्सेसचा ई घेतोय. एस डी म्हणजे एस जी म्हणजे सेलिंग, हा पहिला एस आणि हा शेवटचा जी. आणि डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस मधला पहिला डी आणि हा शेवटचा ई. फ्रॉम अकाउंट, जरा प्लीज हेल्प मी. व्हॉट इज फ्रॉम अकाउंट वी आर रिटर्न? फ्रॉम अकाउंट वी हैव रिटर्न, फ्रॉम अकाउंट वी हैव रिटर्न 400 600 to 400 699. 400 600 to 400 699. ऑल राईट. एकदा एंटर करतो. ओके आणि सेव्ह करतो. सो 2911 मध्ये हे सेव्ह झालंय. ओके. आणि जर आता आपण आपला चार्ट ऑफ अकाउंट एकदा बघितला कॉल आउट करून 2911, तर या चार्ट अकाउंट मध्ये इथे बघा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन हा उगवली शुक्राची चांदणी. तसा आपला हा आपल्या या OBD4 मध्ये हा आता इकडे झळकायला लागलाय. ओके.
सो पाहिजे तर मी याचा फोटो घेतो एक. याला याला स्निपिंग टूल असं म्हणतात, स्निपिंग टूल. ते लिहून घ्या तुम्ही. स्निपिंग टूल. फोटो आपल्याला घेता येतो दुसरा. फोटोपेक्षा म्हणजे इमेज, स्निपिंग टूल म्हणून. तो स्निपिंग टूल घेतला, इथे न्यू करायचं. आणि आय जस्ट गो टू दिस वन, दिस वन, दिस वन. आणि इथे मी त्याला हाईलाइट करतो त्या इमेजवर, जो अभी अभी हमने क्रिएट किया है वो ये है. अब जस्ट मिनट. आत्ता जो क्रिएट केला तो हा आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. ओके. सो आता ही जी इमेज आहे त्याला मी इथून कॉपी करतो आणि आजच्या आपल्या डिस्कशन सत्रामध्ये त्याला ऍड करून टाकतो. की बघा तो नव्हता, आपण आम्ही तो क्रिएट केला इकडे. ऑलराईट. सो 400 600 टू 400 699 याच्यातला कुठला तरी नंबर मला द्यायचा आहे. म्हणून मी चूज करतो पहिला 400 600च करून टाकतो ना. 400 600 पहिला नंबर आला दिला आणि सेल्समॅन कमिशनला लगेच दुसरा देऊन टाकतो 400 601. चलो, इसका बुकिंग हो गया. आता पोस्टेज आणि हे जे आहेत ते 400 300 ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधले आहेत ना. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधले आहेत, त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पैकी 400 300 टू 400 399 आहे. सो माझ्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये जाऊन मी बघतो की कुठला नंबर कन्झ्युम झालेत माझे ऑलरेडी. तुम्ही रेकॉर्ड करा प्लीज हे. 400 300 या सिरियल मधले. हा, 400 300 झालाय नाही का. 400 300 झालाय आणि 400 310 झालाय, बरोबर. ओके. हो. मी 400 301 आणि 400 302 असे घेतो. 400 301 आणि 400 302 असे घेतो. चलो, तो किधर गया ये. ओके. 400 301 ते लिहितो. 400 301 आणि GL 400 302. आता सानिका थोडी आज लेट जॉईन झाली. मी सानिका यांना असं सांगितलं की काल आपण क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट आपण काल स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये आपण 3 टाईप बघितले की प्रायमरी कॉस्ट एलिमेंट कॅन बी क्रिएटेड इन 3 वेज. वन फ्रॉम FI, सेकंड फ्रॉम कंट्रोलिंग डायरेक्टली, अँड थर्ड वॉज ऑटोमॅटिक क्रिएशन. असं आपले पहिले उद्गार होते काल. हे बघा इकडे. There are 3 ways in which primary cost elements can be created: from FI model, FS00, from controlling model KA01, ते पण आपण काल केलं, आणि ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट्स. तर ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट साठी मला असं असं मला वाटलं की हे जे कॉस्ट एलिमेंट्स आहेत, हा, त्यासाठी मला थोडेसे अजून जास्त कॉस्ट एलिमेंट असेल तर ते मला खूप प्रभावीपणे ते दाखवता येईल तुम्हाला की ऑटोमॅटिक क्रिएशन कसं होतं, है ना. कारण माझ्याकडे आता फक्त एकच नंबर राहिला होता. हा एकच नंबर राहिला होता की ज्याचं आपल्याला कॉस्ट एलिमेंट क्रिएट करायचे होते. आपण 4 कॉस्ट एलिमेंट काल क्रिएट केले होते बघा, 1 2 3 4. आणि आपल्या 4 lakhsला आपण सोडून दिला होता कारण तो परचेस ऑफ मटेरियल आहे, त्याचं नंतर आपण बघू. पण 400 100 200 300 आणि 310 हे आपण काल केले होते. आपल्याकडे एकच उरला होता, 400 400 हा एकच उरला होता, है ना. सो इथे मी या रिमार्क मध्ये असं लिहितो की इथे असं लिहितो, along with this, along with this, we have one more GL account, one more GL account already created, but for which we have not yet created cost element. Cost element. बरोबर. म्हणजे आता, आणि त्याचा नंबर होता, त्याचा नंबर काय होता, त्याचा नंबर होता
नाही, इथे बघायला लागेल. त्याचा नंबर होता 400 400 इंटरेस्ट ऑन बँक लोन. 400 400 इंटरेस्ट ऑन बँक लोन. Okay, so I go here and I write here GL account 400 400 and it was interest on bank loan. Okay, so हे ते माझे नंबर आहेत. हे ते माझे नंबर आहेत. हां, यांना पाहिजे तर मी इथे या 5 नंबरला एक काम करतो, पासून ते इथपासून कॉपी करतो आणि माझ्या एक्सेल फाईलमध्ये मी त्यांना इथे एक्सेल फाईलमध्ये माझ्या त्यांना मी ऍड करून टाकतो जरा. सो त्यामुळे काय होईल की मला ना इथे पटापट ते नंबर सापडतील. इथे समोर टाकतो मी 400 600 असे पटकन मिळतील मला. 400 600 400 301 फिर 400 302 फिर 400 601 आणि अजून एक आहे, वो पण है, तो आहे 400 400. ओके, 400 400. हे मला रेडीमेड मिळेल की यांचं मला ऑटोमॅटिक क्रिएशन करायचं आहे. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली, आपण एक काम करूया. विल गो टू दिस नोट, ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट. आता इथे ना, आय डोंट नो वेदर दिस वर्क ऑर नॉट. मला जर शोधायचं असेल तर मी काय करणार, कंट्रोल फाइंड करतो. कंट्रोल फाइंड, हा, कंट्रोल फाइंड करतो आणि इथे टाईप करून बघतो ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक बघ, त्याच्यावरती आला बघ डायरेक्ट. ओके, म्हणजे असं एखादा शब्द, आपली खूप मोठी फाईल असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला जर एखादा काही विशेष खास शब्द हे करायचा असेल तर आपण कंट्रोल फाइंड करायचं. लिहून घ्या तिकडे, कंट्रोल कंट्रोल एफ. कंट्रोल एफ. अच्छा, आजच्या तारखेच्या तुमच्या नोट्स या सेपरेटली तुमच्या वहीवर दिसल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, आजची तारीख लिहिली का, 7 मार्च. आणि इथे जस्ट एक एक्सेलची हे आहे किंवा वर्ड्सची आहे, कंट्रोल फाइंड, कंट्रोल एफ टू फाइंड desired word from Excel words file. To find desired word from Excel file. ओके, परत इकडून ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट. सॉरी, इथेच आहे तो. येस, दिसतंय व्यवस्थित तुम्हाला. ओके, ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ कॉस्ट एलिमेंट. पाथ काय, SPRO, कंट्रोलिंग कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग, मास्टर डेटा, कॉस्ट एलिमेंट, ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ प्रिलिमिनरी किंवा सेकंडरी कॉस्ट एलिमेंट. टी कोड इज OKB2. तर लिहून घ्या तिकडे तुमचा कालचा उरलेला आपला, त्याचा आपण ट्रान्झॅक्शन कोड लिहून नाही घेतलाय काल, कारण तो आपण बघितलाच नव्हता. सो ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट इथे मी लिहितोय. इथे लिहितोय OKB2. 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 सो हा पाथ मी फॉलो करतो, काय काय बघून राहतो. SPRO आहे म्हणजे दिस इज अ जॉब ऑफ द कॉन्फिगरेटर. कंट्रोलिंग कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग, मास्टर डेटा, कॉस्ट एलिमेंट ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ, इथपर्यंत आहे ना. ठीक आहे, सो आय गो टू \n SPRO IMG. त्यानंतर काय होतं बरं, IMG नंतर होतं कंट्रोलिंग कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग. सो कंट्रोलिंग इकडे आहे, कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग इथे आहे खाली, मास्टर डेटा आहे, कॉस्ट एलिमेंट,
आणि इथे बघ खाली आहे ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कॉस्ट एलिमेंट्स. ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी कॉस्ट एलिमेंट्स. सेकंडरी कॉस्ट एलिमेंट्स काय आहे त्याचा एक वेगळा स्वतःचा एक वेळ असेल त्याची. आता आपण प्रायमरीचं डिस्कस करतो. सो मेक डिफॉल्ट सेटिंग्स. ओके, मेक डिफॉल्ट सेटिंग्स असं एक मला तिथे एक्झिक्युशन दिसतंय. मेक डिफॉल्ट सेटिंग्स, त्याच्यानंतर क्रिएट बॅच इनपुट सेशन म्हणून दिसतंय आणि एक्झिक्यूट बॅच इनपुट सेशन असं मला दिसतंय. तीन गोष्टी मला तिकडे दिसत आहेत. सो या क्रिएट बॅच इनपुट मेक डिफॉल्ट सेटिंगला मी बघतो जरा काय आहे त्याचं. ओके बी टू, ओके बी टू, मेक डिफॉल्ट सेटिंग्स, ओके बी टू. ओके, ओके बी टू, ओके बी टूला मी क्लिक केलं आणि ओके बी टू इज आस्किंग मी विच चार्ट ऑफ एरिया यू वॉन्ट टू वर्क. ओके बी टू इज आस्किंग मी which chart of account you want to work. So you can easily see here. ओके बिट चार्ट ऑफ अकाउंट तो विचारतोय कुठला चार्ट ऑफ अकाउंट. तर मी 2911 लिहिणार. मग तो म्हणणार ठीक आहे आणि कंटिन्यू करणार, त्याला एंटर करणार. मग क्लिक ऑन न्यू एंट्रीज करायचं. करेक्ट, क्लिक ऑन न्यू एंट्रीज करायचं आणि अकाउंट फ्रॉम टू अकाउंट टू असं आपण तिथे लिहून टाकायचं आणि सेव्ह करायचं. सो आय गो टू दिस वन आणि इथे लिहितो मला हे जे काय करायचं आहे. सिस्टीम इज आस्किंग मग तुमचा वर्क एरिया कुठला आहे, म्हणजे कुठल्या वर्क एरियामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. सो आय एम सेइंग 2911 चार्ट ऑफ अकाउंट मध्ये. ऑल राईट, ओके. सो आता इथे काय झालंय की दिस इज चेंज व्ह्यू ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ कॉस्ट एलिमेंट्स. चेंज व्ह्यू ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ कॉस्ट एलिमेंट्स डिफॉल्ट सेटिंग्स. म्हणजे सिस्टीम इज आस्किंग मी की तुम्हाला ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ कॉस्ट एलिमेंट्स जे करायचंय ते कुठल्या अकाउंट पासून कुठल्या अकाउंट पर्यंत करायचंय. त्याची कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी काय तुम्ही ठरवलंय का, त्याचं काही शॉर्ट डिस्क्रिप्शन वगैरे तुम्ही ठरवलंय का. सो आता हा जो एरिया आहे तो कम्प्लिटली ग्रेड आउट. त्यामुळे मला त्याला ऍक्टिव्ह करायला लागेल आणि ऍक्टिव्ह करण्यासाठी आय हॅव टू क्लिक ऑन न्यू एंट्रीज. ऍक्टिव्ह करण्यासाठी पहिलं मला त्याला न्यू एंट्रीजवर क्लिक करावं लागेल. येस. सो न्यू एंट्रीजवर क्लिक केल्यानंतर राईट इट इज आस्किंग फ्रॉम विच अकाउंट टू विच अकाउंट. सो मी एक ऍट रॅन्डम एक काम करतो. ऍट रॅन्डम माझ्याकडे हे 5 अकाउंट तर ऑलरेडी आहेतच इकडे. ओके, हे 5 अकाउंट जे आहेत एक्सेल मध्ये जातो मी. जस्ट अ मिनिट. या एक्सेल मध्ये जाऊन 400 600 400 301 400 302 हे दोन घेतो. 400 301 400 301 ते 400 302 हे दोन पाहिजेत मला. 400 302. ओके, सो हा कव्हर झाला आणि हा पण कव्हर झाला. मग मला 400 600 आणि 400 601 पाहिजे. हा, सो 400 600 ते 400 601 हा पण पाहिजे मला. आणि अजून एक मी क्रिएट केलाय.
अजून एक क्रिएट केलाय तो आहे, सो हे पण झाले समजा, हे पण 2 झाले. आणि अजून एक आहे 400 400. ओके, चला मी इथून कप करतो 400 400. ऑल राईट. ओके, 400 400 इज द ओनली नंबर देअर. सो देन आय कॅन से नाव की लोक हे सगळं मी टाकलं तिकडे. कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी अजून आपण ते क्रिएट केलेलं नाहीये, त्यामुळे सध्या त्याला आपण इग्नोर करूया. आणि हे करून मी त्याला एंटर करतो आणि सेव्ह करतो. कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी मला बहुतेक इथे मॅन्डेटरी दिसते नाही. हो, फिल्ड आउट ऑल रिक्वायर्ड एंट्रीज. फिल्ड आउट ऑल रिक्वायर्ड एंट्रीज. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. ओके, सो ऍक्च्युली कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी आपल्याला 01 लिहायला लागेल ना तिकडे. कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी 01 ही लिहायला लागेल, त्यामुळे ती सिस्टीमने सांगितलं की ते तुम्ही लिहित नाहीयेत. सो एक काम करतो मी, हे सगळे इथून इथून सगळे सिलेक्ट करतो आणि इथपर्यंत एक 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 घेतो. एक्सेल मध्ये आहे ना ते. सो 400 600 सहजासहजी ते येत नाही त्याच्यामध्ये. एकच येतो 400 600. 400 600 ते 400 601. 600 601. ओके, कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी आपली ती F4 करतो, म्हणजे मला ते 01 सापडेल. 01 है ना, प्रायमरी कॉस्ट एलिमेंट. त्यासाठी तो आपल्याला पुढे जाऊन देत नव्हता. अँड देन दुसरं मला काय करायचंय, 400 301 आणि 400 302 करायचे. सो 400 400 301 ते 400 302. ओके, आणि त्याची पण कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी ऑफकोर्स 1 आहे, प्रायमरी कॉस्ट एलिमेंट. ओके, आणि अजून एक नंबर आहे, अजून एक जो नंबर आहे तो पण है 400 400. 400 400. सो 400 400 400 400 हा आपला इंटरेस्ट ऑन बँक लोन तो आहे ना. 400 400 तो ह्याला पण मी बंद करतो. नाउ इफ आय क्लिक, आय थिंक देर विल बी ओके. ह्याला सेव्ह करतो. हे बघा काय आलं बघा समोर, प्रायमरी कॉस्ट, कॉस्ट रिड्युसिंग रेव्हेन्यू. शॉर्ट डिस्क्रिप्शन, प्रायमरी कॉस्ट, कॉस्ट रिड्युसिंग रेव्हेन्यू. म्हणजे आपण कॉस्ट रिड्युसिंग रेव्हेन्यू म्हणजे स्क्रॅप स्क्रॅप सेल्स काल बघितलं होतं की यामध्ये प्रायमरी कॉस्ट येतात, म्हणजे आपले सगळे जीएल अकाउंट एक्सपेन्सेस. आणि एखादा जो इन्कम असतो स्क्रॅप सारखा, जो आपला एक्सपेन्स कमी करून जातो, तो पण आपण इथे यामध्ये घ्यायचा असतो. असं करून मी याला सेव्ह करतो. सो सेव्ह केल्यानंतर दिस इज 2911 साठी हे सेव्हिंग झालेलं आहे. सो हे ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंटची पूर्वतयारी आपण केली. ओके, आणि त्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे की इथपासून ते इथपर्यंतचे जे नंबर आहेत सगळे, त्याला कॉस्ट एलिमेंट कॅटेगरी 1 हा द्यायचा आहे ना. आता ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती एक्झॅक्टली पूर्ण झाली का खरं म्हणजे, तर आपण एक काम करूया. काल आपण KA23 मध्ये जाऊन बघितलं होतं. KA23 मध्ये काल आपण जाऊन बघितलं होतं. KA23 काय, KA23 काय? डिस्प्ले कॉस्ट. हो राईट, डिस्प्ले कॉस्ट एलिमेंट. त्याच्यामध्ये जातो मी आणि कंट्रोलिंग एरिया 2911 एंटर करतो आणि इथे ऑल कॉस्ट एलिमेंट्स म्हणतो. ऑल कॉस्ट एलिमेंट्स केल्यानंतर मला फक्त 4च मंडळी दिसत आहेत, ती कालची. फक्त 4च दिसत आहेत, ती कालची मंडळी. सॅलरी, वेजेस, रेंट आणि IT सपोर्ट. मग आत्ता मी जे केलं ते ऍक्च्युली पूर्ण कॉन्फिगरेशन अजून झालेलं नाहीये.
मी आता फक्त ठरवलं कोणाकोणाला कॉस्ट एलिमेंट म्हणून क्रिएट करायचंय, है ना. आपण फक्त ठरवलं याच्यामध्ये या जो ट्रान्झॅक्शन होता आपला ओके B2 मध्ये, ओके B2 मध्ये आपण फक्त ठरवलंय की आपल्याला कोणाकोणाला कॉस्ट एलिमेंट म्हणून क्रिएट करायचं, फक्त सगळ्यांची नेमणूक केली, सगळ्यांना निवडलं आपण. ओके, आता याच्यामध्ये नेक्स्ट स्टेप जी आहे ती क्रिएट बॅच इनपुट सेशन. क्रिएट बॅच इनपुट सेशन म्हणजे आता हे जे सगळे आपण 5 अकाउंट ठरवले त्याची एक आपण बॅच बनवायची. त्यात पहिल्यांदा नंबर निवडले आपण, है ना. आपण पहिल्यांदा नंबर निवडले आणि त्यांची आता बॅच बनवायची, बॅच. ओके, सो त्यासाठी आपला ट्रान्झॅक्शन कोड तोच पाथ आहे. SPRO कंट्रोलिंग कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग मास्टर डेटा कॉस्ट एलिमेंट ऑटोमॅटिक जनरेशन ऑफ प्रायमरी इथपर्यंत सेम, पण पुढे जायचं आणि क्रिएट बॅच इनपुट सेशन, टी कोड OKB3 आहे, क्रिएट बॅच इनपुट सेशन. सो जे आपलं इथे चाललंय त्याच्यावरती मी बॅक जातो. बॅक, येस, इकडे आहे बघा, है ना. क्रिएट बॅच इनपुट सेशन, त्याला मी एकदा राईट क्लिक करतो आणि डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये OKB3, बरोबर, OKB3. सो तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घ्या पहिलं, मेक ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ प्रायमरी कॉस्ट अँड सेकंडरी कॉस्ट, असं लिहून घ्या. प्रायमरी ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ प्रायमरी कॉस्ट एलिमेंट असं लिहून घ्या. ओके, सो असं लिहा त्याच्यामध्ये. देर आर थ्री स्टेप्स, देर आर थ्री स्टेप्स. वन, डिफॉल्ट, मेक डिफॉल्ट सेटिंग्स. वन, मेक डिफॉल्ट सेटिंग्स. ब्रॅकेटमध्ये ट्रान्झॅक्शन कोड OKB2, OKB2. Then second, create batch input session. Create batch input session. OKB3, OKB3. सो आता मी क्रिएट बॅच इनपुट सेशनला तो मला कंट्रोलिंग एरिया विचारणार. व्हॅलिड फ्रॉम तुम्ही लिहिणार 1 एप्रिल 2023 टू द लाईफ टाइम म्हणजे 31 डिसेंबर 99. सेशन नेम बॅच इनपुट युजर आणि क्लिक ऑन एक्झिक्यूट. सो आय गो टू दिस. हे बघा, हे स्वतःहून आलं सगळं. हा फक्त मला हे 1900 आहे, तिथे मी त्याला आपलं जे केलेलं आहे आपण 040 1 एप्रिल 04/2023 असं करू. ती बाय डिफॉल्ट डेट तिकडे समथिंग डिफरंट आली होती, 2019 वगैरे काहीतरी आली होती. ओके, सो कंट्रोलिंग एरिया 2911 आपण याची बॅच बनवतोय. जे नंबर सिलेक्ट केले ना त्याची बॅच बनवतोय. ओके, कशासाठी? टू क्रिएट द कॉस्ट एलिमेंट्स. जे नंबर आपण सिलेक्ट केले GL अकाउंट्स त्याचा कॉस्ट एलिमेंट क्रिएट करण्यासाठी आपण त्याची बॅच बनवतोय. So controlling area 2911 valid from 1st April 2023 to 31st December 999 म्हणजे this is the for the lifetime of the company. Session name आणि batch input user. ओके, सो हे युजरचं नाव आलंय. ऑल राईट, आणि याला मी एकदा एक्झिक्यूट करतो. ॲज पर दिस एकदा हे आपण केलं का क्लिक ऑन एक्झिक्यूट करायचं. सो लेट अस सी, क्लिक ऑन एक्झिक्यूट. हो, सो त्याच्यामध्ये आपला जो इंटरेस्ट ऑन बँक लोन होता ना, इंटरेस्ट ऑन बँक लोन, जस्ट हॅव अ लुक ॲट इट. आय एम गिविंग यू हाफ मिनिट, जस्ट हॅव अ लुक ॲट इट. ओके, तर आपण ते ऍक्च्युली ब्रॅच इनपुट मध्ये 5 जणांना घेतलं होतं, पण त्याच्यापैकी 400 हा कॉस्ट एलिमेंट आपला ट्रुली स्पीकिंग आपला हा क्रिएट झालेला आहे इकडे. आणि इथे म्हटलंय की दिस कॉस्ट एलिमेंट्स आर क्रिएटेड बाय प्रोसेसिंग बॅच इनपुट सेशन
JD user in the controlling area 2911 for the validity period from this to this असे म्हटलंय. आता जर मी सपोज इफ आय गो टू इथे, हा, सो इथे 4 आहेत. मी एकदा बॅक येतो आणि ऑल कॉस्ट एलिमेंटला क्लिक करतो. ओके, सो ट्रुली स्पीकिंग बघायला गेलं तर तो याच्यामध्ये अजून आलेला नाहीये. अजून याच्यामध्ये तो आलेला नाहीये. ओके, आणि हे व्हॅलिड फ्रॉम ह्याला मी 1 एप्रिल 2023 करतो. कारण आत्ता बघायला गेलं तर ते कॉस्ट एलिमेंट 1 जानेवारी 1900 अशी काहीतरी डेट आहे. सो लेट मी चेक वेदर 1 एप्रिल 2023. ओके, आणि एकदा एंटर करतो आणि देन आय गेट ओनली 4. 4च मला मिळत आहेत. पण इथे तर रिमार्क असा आलाय की क्रिएट बॅच इनपुट सेशन टू क्रिएट कॉस्ट एलिमेंट्स. म्हणजे ही प्रक्रिया अजून अर्धवट राहिलेली दिसते. सो यू कॅन जस्ट गो टू, हे झालं आपलं एक्झिक्यूट बॅच इनपुट सेशन. आपण क्रिएट केलाय पण तो अजून एक्झिक्यूट केलेला नाही. सिस्टीम म्हणते आता तुम्ही फक्त क्रिएट केलाय पण तुम्हाला एक्झिक्यूट पण करावा लागेल. सो एक्झिक्यूट बॅच इनपुट सेशनचा ट्रान्झॅक्शन कोड सेम आहे, मात्र शेवटचं डेस्टिनेशन आपलं एक्झिक्यूट batch input session T code is SM35. So select the batch input session, click on execute process button, select display error radio button, click on process button and click on exit batch input session. हे आपण फॉलो करून बघूया. So I go to back to this one. अजून बॅक. हा, एक्झिक्यूट लिहा, तिसरी स्टेप एक्झिक्यूट बॅच इनपुट सेशन. राईट क्लिक, डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन मध्ये यू कॅन सी SM35. So I go back, execute. Yes. So now I find here, so listen, session name is JD user 01, created by JD user 01. Status new, date this, time this. म्हणजे इंग्लंडमध्ये आता 2:21 झाले. क्रिएशन प्रोग्राम RKBIKA00. लॉग डेट ऑथोराइज्ड. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स 2. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स 2 म्हणजे 2 ट्रान्झॅक्शन्स याच्यामध्ये सिलेक्ट झालेत असं दिसतंय याच्यात. ओके, सो ॲज पर नोट आय विल जस्ट गो टू लिसन. आता आपल्याला काय करायचंय, सिलेक्ट द बॅच इनपुट सेशन, क्लिक ऑन एक्झिक्यूट प्रोसेस बटन. सिलेक्ट द बॅच इनपुट सेशन, हे मी सिलेक्ट केलं आणि क्लिक ऑन एक्झिक्यूट किंवा प्रोसेस वरती प्रोसेस नावाचं बटन आहे बघा. क्लिक ऑन एक्झिक्यूट प्रोसेस बटन. एक्झिक्यूट प्रोसेस बटन वरती जे आहे हे बघा, हे आहे प्रोसेस सेशन. याला मी क्लिक करतो. ओके, क्लिक केल्यानंतर समोर एक विंडो आला. त्या विंडोमध्ये मला असं दिसतंय की प्रोसेस सेशन जे आपण केलं त्यामध्ये हे तुम्हाला बॅकग्राऊंडला रन करायचंय का, सॉरी बॅकग्राऊंडला रन करायचंय का याच्यामध्ये टार्गेट हॉस्ट कोण आहे का, डिस्प्ले एरर्स करायचे आहेत का, प्रोसेस तुम्हाला फॉरग्राऊंडला रन करायचं आहे. फॉरग्राऊंडला म्हणजे तुम्ही काम करत असताना तुमच्या समोरच करायचं आहे. आणि हे ऍडिशनल फंक्शन्स काही आहेत. आपण फक्त म्हणायचं की नाही बाबा याच्यामध्ये काही एरर्स असतील तर मला दाखव. सो डिस्प्ले एरर्स ओनली. आणि मग क्लिक ऑन प्रोसेस बटन. इथे प्रोसेस बटन आहे बघा. अँड नाव इट सेज प्रोसेसिंग ऑफ बॅच इनपुट सेशन कंप्लीटेड. म्हणजे आपलं जे बॅच इनपुट सेशन आपण जे कंडक्ट केलं
ते बॅच इनपुट सेशन काय झालं, कंप्लीट झालं. ओके, हा मेसेज आल्यानंतर ओके क्लिक ऑन एक्झिट बॅच इनपुट सेशन. सो इथे हा माझ्याकडे एक्झिट एक्झिट बॅच इनपुट सेशन आहे. ओके, त्याला मी एकदा क्लिक करतो आणि देन आय कॅन सी की नाव लेट मी गो बॅक टू दिस. याच्यामध्ये फक्त एकच जण ऍड झालाय, इंटरेस्ट ऑन बँक लोन. ऍक्च्युली आपल्याला एक्सपेक्टेड होतं की त्याच्यामध्ये 5 जण ऍड झाले पाहिजेत, पण इंटरेस्ट ऑन बँक लोन हा एकच अकाउंट इकडे ऍड झालेला आहे. ऑल राईट, कॉस्ट एलिमेंट आपण असं करूया. म्हणजे एकच एकच आपला फक्त क्रिएट झाला ऑटोमॅटिक. सो लेट अस सी व्हाय दिस हॅज हॅपन. आय थिंक बॅच इनपुट सेशन मध्ये आपण 5 जणांचा समावेश केला, पण तरी पण ते झाले नाही. काय कारण असावं हे जरा शोधून काढायला लागेल. ओके, सो आपण हे ऑलरेडी डिस्कस केलंय की एखाद्या वेळेला नाही झालं तर त्यामागे काहीतरी कारण असू शकतं, त्याची आपण ते हुडकून काढूया. तोपर्यंत आपण एक काम करू मग. आपले आत्ताच्या या घडीला आपलं K23 जे आहे, त्या K23 मध्ये हा एकच आलाय. 400 400 हा एकच आलेला आहे. ओके, बाकीचे का आलेले आहेत? तर इफ आय गो टू नाव, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी चेक वेदर. हा, अरे फार मोठा जोक झाला. So my voice was unmute actually. Mute. Okay, so thank you. You have reminded me. काय झालं असेल बरं, असं का झालं? पायल, सानिका, तो व्हॉइस ना ऑटोमॅटिकली म्यूट होतो तो समजा, आणि तो दिसत नसतो समोर. असं चेक करायला लागतो खालून मग. सानिका काय झालं असेल बरं सांग. ते सानिका लेट जॉईन झाली नाही, पण तरी पण सानिका होती यावेळेला. पायल काय झालं असेल? ओंकार,
सिस्टम ने मला विचारलं की सर आप इसको करने, कॉस्ट एलिमेंट को क्रिएट करने को तो चले हैं, तो सिस्टम पूछ रहे सर पहले शादी होती है कि पहले सगाई? आंसर इज ऑफकोर्स पहले सगाई. तर एवढी हिंट दिली तुम्हाला मी. म्हणजे ऑनेस्टली माझ्या पण लक्षात नाही आलं ते. मी असं आता कांगावा करत नाहीये की मी तुमचे टेस्ट बघितले वगैरे. हु एम आय टू टेस्ट यू? पायल, सानिका, आर यू देअर? ओंकार, आर यू देअर? हो. अरे हो. आपण जीएल अकाउंटच क्रिएट केले नाही. आपण जीएल अकाउंटच क्रिएट केले नाहीत. आपण डायरेक्ट कॉस्ट एलिमेंट क्रिएट करायला गेलो. आणि अगदी मूलभूत हा जो फाउंडेशन आहे या कॉस्ट एलिमेंटचा, कि पहले जीएल अकाउंट क्रिएट करना पड़ेगा तो ही कॉस्ट एलिमेंट आगे क्रिएट होता है. यू हैव टू फर्स्ट क्रिएट the GL account, then only you can create, you know, then only you can create this one. हे आपण इथे बघा, इथे थोडं मोठं करतो मी. हे बघा, इथे आपण ते स्टेटमेंट रीड पण केलं होतं. येस, इकडे बघा. लिसन. All the cost elements which have corresponding GL accounts in financial accounting. All the cost elements for which you can say which have the corresponding GL accounts in financial accounting, and to which cost elements we can post directly are called as primary cost elements. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तो प्रायमरी कॉस्ट एलिमेंट म्हणून हा क्रिएट केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तो सॉरी जीएल अकाउंट तो क्रिएट केलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तो कसा होणार, असं सिस्टीम म्हणते. ऑल the cost elements which have a corresponding GL accounts in financial accounting, या 4 अकाउंट साठी, या 4 आपण ज्याला कॉस्ट एलिमेंट डायरेक्ट क्रिएट करायला जातोय है ना, त्यांच्यासाठी आपण जीएल अकाउंट क्रिएट केलाय का? इथे खाली बघा. इन ऑर्डर टू क्रिएट अ प्रायमरी कॉस्ट एलिमेंट इन कंट्रोलिंग, first it should be created as a GL account in the financial accounting. पहिल्यांदा त्याला आपलं फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये जीएल अकाउंट म्हणून क्रिएट केलं पाहिजे. आणि म्हणून आपण आत्ता जर आपला F.10 कॉल आउट केला चार्ट ऑफ अकाउंट, तर त्या F.10 मध्ये आपल्याला हे 4 मंडळी जे आहेत ते दिसणार नाहीत, कारण तर आपण क्रिएट केलेलंच नाहीये. बघा आपले हे 4 जे आहेत ते. तर आता आपण विदाउट वेस्टिंग अ टाइम वी विल गो अँड क्रिएट दोज 4 जीएल अकाउंट. 4 जीएल अकाउंट क्रिएट करू. मात्र आपण कॉस्ट एलिमेंट क्रिएट करणार नाही, कारण आपल्याला ऑटोमॅटिकली ते क्रिएट करायचे. ओके. त्यामध्ये त्या मारधडीमध्ये हा 400 आपला ऑलरेडी जीएल अकाउंट बनलेला होता, म्हणून तो क्रिएट झाला. येस सानिका, ओंकार अँड पायल, टेल मी वेदर यू फॉलोड दिस ऑर नॉट. 400 इंटरेस्ट ऑन बँक लोन आपण ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट्स मध्ये जेव्हा एक्झिक्यूट केला, तो तुम्हाला पहिल्यांदा एकटाच दिसला. आणि नंतर मी K23 ला रिफ्रेश केल्यानंतर पण परत एकटाच मला दिसला दाखल झालेला.
त्याच वेळेला मला समजायला पाहिजे होतं की आपण जीएल अकाउंट क्रिएट केलेलं नाहीये, पण मी ते इग्नोर केलं, माझ्या लक्षात नाही आलं त्यावेळेला. कळतंय तुम्हाला का झालं असं? हा 400 हा आपला ऑलरेडी क्रिएट केलेला आहे, आणि म्हणून पहिल्यांदा आपण बाकीचे 4 अकाउंट जे आहेत ते क्रिएट करून घेऊया. इज दॅट ओके? सानिका, ओंकार, ओके. हो. चलो चलो, तो मी आता हे क्रिएट करतो, FS00, FS00. चलो, पहला नंबर किसका है इसमें? पहला नंबर है 400-301 पोस्टेज. हा, असं जाऊया आपण, नंबर प्रमाणे जाऊया. 400-301 पोस्टेज, 400-301 पोस्टेज. सिस्टीम बोल रहा है नो अकाउंट, नो रिझल्ट फाउंड. तर आपण म्हणतो आम्हाला क्रिएट करायचं आहे, क्रिएट करणे दो. तर क्रिएट करण्यासाठी बघा, हे सगळं ग्रेड आउट आहे की नाही? ग्रेड आउट. तिथे किती पण कोणी पण नाचलं ना तरी पण हे कधी काय होणार नाही. पण याला आपल्याला ऍक्टिव्हेट करायला लागेल आता. तो त्यासाठी क्रिएट म्हणून इकडे बटन आहे, आणि इथे वरती पण आहे बघा, है ना? क्रिएट इथे वरती पण आहे. हा, तर हे जे क्रिएट नावाचं दोन्हीकडून करू शकतो मी. सो क्रिएट, ओके. सो पूछ रहा है की कौन सा अकाउंट ग्रुप है, म्हणणं P&L अकाउंट आहे. मला क्रिएट करायचं आहे, मला क्रिएट करायचं आहे ऍडव्हर्टाइजमेंट, नाही सॉरी, पोस्टेज. सो पोस्टेज जो आहे तो माझा P&L अकाउंटचा मेंबर आहे. सो आय एम सेइंग P&L अकाउंट, ओके. ग्रुप आहे माझा P&L अकाउंट. शॉर्ट टेस्ट काय आहे त्याचा? शॉर्ट टेस्ट पोस्टेज अकाउंट आहे. इथे मी नॉर्मली दोन्ही लेटर वापरले, तो स्मॉल लेटर वापरतो. शॉर्ट टेक्स्ट आहे माझा पोस्टेज अकाउंट, पोस्टेज अकाउंट. लॉंग टेक्स्ट पण माझा पोस्टेज अकाउंटच आहे, किंवा फार फार तर मी त्याच्यामध्ये थोडस असं घेतो, ओके. त्यानंतर कंट्रोल डेटामध्ये मी जातो. कंट्रोल डेटा, कंट्रोल डेटा, बॅलन्सेस इन लोकल करन्सी. आय थिंक लाईन आयटम डिस्प्ले मी निवडतो. सॉर्ट की मध्ये मला टेक्स्ट पाहिजे, म्हणजे जी आय थिंक आय शुड टेक पोस्टिंग डेट. पोस्टिंग डेट मला ऑलरेडी आवडेल याच्यामध्ये. सो 001, ओके. आणि क्रिएट बँक इंटरेस्ट मध्ये आय गो टू फील्ड स्टेटस ग्रुप. फील्ड स्टेटस ग्रुप मी एक काम करतो, हा जो माझा G004 आहे, कॉस्ट अकाउंट्स, G004, दिस इज माय एक्सपेन्स अकाउंट. तो एक्सपेन्स अकाउंट साठी मी कॉस्ट अकाउंट्स म्हणून सिलेक्ट करतो. एक्सपेन्स अकाउंट आहे ना, तर एक्सपेन्स अकाउंट साठी मी कॉस्ट अकाउंट म्हणून सिलेक्ट करतो. आणि आतापर्यंत जे आपण एक्सपेन्सेस अकाउंट क्रिएट केलेले आहेत त्यामध्ये मी हा फील्ड स्टेटस ग्रुप कदाचित G001 घेतला असेल, कदाचित त्यावेळेला. कारण त्यावेळेला आपण फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये होतो, आणि फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आपल्याला फक्त टेक्स्ट महत्वाचं वाटत होतं. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये कॉस्ट सेंटरचं काही डिस्कशन आपण उच्चार पण केला होता. त्यामुळे हो सकता है की बाकीचे अकाउंट मी क्रिएट केले त्याच्यामध्ये फील्ड स्टेटस ग्रुप मी G001 केलेला असेल तर मी त्याला आता नंतर बदलणार आहे, G004 करणार आहे. सो हे नवीन अकाउंट्स आहेत म्हणून मी याला G004च घेतो. ऑलराईट, G004 हे घेतलं मी इकडे. आणि त्या G004चं काय जे सेटिंग असेल ते आपण नंतर बघूया. आणि आय थिंक बाकी मला वाटत नाही ते काय आपण भरत होतो. सो एकदा एंटर करतो आणि सेव्ह करून टाकतो. बघा, आता मी एंटर करून सेव्ह करतोय. खरं म्हणजे मी काय करायला पाहिजे, एडिट कॉस्ट एलिमेंटला जाऊन पुढची प्रक्रिया मी कंप्लीट करायला पाहिजे. एडिट कॉस्ट एलिमेंटला क्लिक करून मी पुढची प्रोसेस कंप्लीट करायला पाहिजे. तसं जर मी केलं तर ते मी केलंय का ऑलरेडी, कारण मी केलेलं आहे. तसं जर मी केलं तर इट कॅन बी कॉल्ड ॲज, व्हॉट इट कॅन बी कॉल्ड ॲज कॉस्ट क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट फ्रॉम फायनान्शियल अकाउंटिंग मॉड्यूल. FS00 हा फायनान्शियल अकाउंटिंग मॉड्यूलचा ट्रान्झॅक्शन कोड आहे. सो तसं जर मी केलं तर त्याला मी म्हणेन काय, फ्रॉम FI मॉड्यूल. पण आपल्याला काय करायचं माहिती का, आपण असं अज्युम केलंय की आपलं FI मॉड्यूल हे 2 वर्षापूर्वी
आपण इम्प्लिमेंट केलेला आहे. FI मॉड्यूल हे आपण 2 वर्षापूर्वी आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे आणि CO मॉड्यूल 2 वर्षानंतर करतोय. त्यामुळे FI मॉड्यूल मध्ये असलेले जे GL अकाउंट्स आहेत त्यांना जर प्रत्येकाला आपण एकेकाला जर असं बोलवत राहिलो आणि एकेकाला जर आपण कॉस्ट एलिमेंट मध्ये कन्वर्ट करत राहिलो आणि आपल्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये 1500 GL अकाउंट असतील एक्सपेन्सेसचे, तर ही क्रिया आपल्याला 1500 वेळा करावी लागेल. हात थक जाएंगे, आपली बोट थकून जातील, माइंड थकून जाईल, है ना. सवेरे किया हुआ काम शाम डले खिडकी, मतलब संध्याकाळपर्यंत तो चालू राहील कार्यक्रम. त्यामुळे आपण ऑटोमॅटिक क्रिएशनचा आसरा घेतोय आता. म्हणून मी इथे आता काय करतोय, जाणून बुजून मी या लेबलला इथे मी क्लिक करत नाहीये आणि याचा एंटर करून ह्याला सेव्ह करतोय. हो, मेक एन एंट्री इन द फील्ड अकाउंट ग्रुप, बरोबर आहे. अकाउंट ग्रुप मध्ये एंट्री केल्याशिवाय मला जाता येणार नाही पुढे. सो अकाउंट ग्रुप इज माय ऍडमिनिस्ट्रेशन ना, ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर आहे. ऍडमिनिस्ट्रेशन आता एकदा एंटर करतो आणि सेव्ह करतो. 2 एरर मेसेज आले होते, आता बघूया, लेटेस्ट सी. झाला, डेटा सेव्ह झाला. डेटा सेव्ह झालेला आहे, बरोबर आहे. पोस्टेज ओके. आता जर मी माझ्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये आलो तर पोस्टेज दिसतोय का रे ओंकार? ओंकार, पोस्टेज दिसतंय का? हो. कुठे दिसतंय तुला इकडे? तुझं नाही तर इथे दिसत. काय दिलंय? मग आता मी एक काम करतो, याला मी मागे जातो आणि रिफ्रेश करतो. अब दिख रहा है? हो. बरोबर आहे. आता मी इथे कॉस्ट एलिमेंटला येतो. हे 5 मंडळी आहेत ते आहेत. याला रिफ्रेश करतो. सानिका सांग मला, याला रिफ्रेश केल्यानंतर तो दिसणार आहे का मला पोस्टेज? याला रिफ्रेश केल्यानंतर पोस्टेज दिसणार आहे का कॉस्ट एलिमेंट कंट्रोलिंग मध्ये? आता मी फक्त GL अकाउंट क्रिएट केला FI मध्ये. आता मी फक्त GL अकाउंट क्रिएट केला FI मध्ये. सानिका नाही. नाही दिसणार ना, तेच तर मला करायचं आहे ऑटोमॅटिक मध्ये. सो बॅक मी गेलो, किती वेळा बॅक गेलो तरी ते मला दिसायचं नाही, कारण तो कॉस्ट एलिमेंट मी अजून क्रिएट केलेलाच नाही. ऑल राइट, चलो ओके. चलो फिर नेक्स्ट किसका नंबर है? नेक्स्ट नंबर आता ह्याला आपण रेफरन्सनी करूया. हा, टेलिफोन एक्सपेन्सेस 400-302 400-301च्या रेफरन्सनी क्रिएट करूया. चलो, तो याला मी म्हणतोय 400-302. राइट, नो रिजल्ट फाउंड. तो हम बोल रहे हैं कि हाँ भाई मालूम है. आणि इथे पोस्ट विथ रेफरन्स, मला क्रिएट विथ रेफरन्स दिसलं. कुणाचा रेफरन्स घ्यायचा? तर मी म्हणतोय 400-301, त्याचा आत्ताच मी तो GL अकाउंट बनवला आणि कंपनी कोड 2911 त्याच्यावरून कॉपी मार. सिस्टम बोल रहे हाँ हुजूर कॉपी किया. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, पण अकाउंट नाव बदलायला लागेल मला. आय विल हॅव टू से टेलिफोन एक्सपेन्सेस. टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट, नाही 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 नाही, रुसला रुसला. सो टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट, एक्सपेन्सेस अकाउंट किंवा नुसतं एक्सपेन्सेस म्हणतो आणि इथे टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट. ओके, हे फक्त मला त्याचं नाव बदलायला लागेल. बाकी आय एम शुअर कंट्रोल डेटामध्ये काही बदलायची आता गरज नाहीये, कारण मी कॉपी मारले 301 वरून. सो कंट्रोल डेटामध्ये बरोबर मला 001 दिसतोय, लाईन आयटम डिस्प्ले दिसतोय, INR दिसतोय आणि इथे G004 पण दिसणार, कारण एकदम कॉपी मारले मी बिलकुल. बरोबर आहे. इतना करके इसको मैं, बघा, खरं म्हणजे मी एडिट कॉस्ट एलिमेंट करायला पाहिजे, पण मला ते कॉस्ट एलिमेंट FI मधून क्रिएट नाही करायचंय, मला ते ऑटोमॅटिक क्रिएट करायचंय. त्यामुळे मी आता याला क्लिक करून टाकतो. लगेच आलं, डेटा सेव्ड. आपला हा जो आहे चार्ट ऑफ अकाउंट, तिथे मला ऍक्च्युली पोस्टेज
आता काय केलं आपण, टेलिफोन एक्सपेन्सेस लगेच दिसणार नाही, कारण ही जी आपली स्क्रीन आहे ती इट इज अ स्टेल 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 म्हणजे शिळी. सो आत्ता जर मी त्याला रिफ्रेश केलं तर टेलिफोन एक्सपेन्सेस पण दिसायला लागला बघा. आणि ऑफकोर्स आपल्या कॉस्ट एलिमेंटमध्ये काहीच फरक पडणार नाही, कारण कॉस्ट एलिमेंट आपण जरी आपण जीएल अकाउंट पोस्टेज आणि टेलिफोन एक्सपेन्सेस क्रिएट केलेला असला तरी आपण कॉस्ट एलिमेंट मात्र अजून त्याचं करणार नाही, केलेला नाही आहे, कारण आपल्याला तो ऑटोमॅटिक क्रिएशननी करायचा आहे. चलो, दो तो हो गए चार में से. चला हे झाले. सो जे झाले त्याला मी आता इथे वेगळा रंग देतो जरा झालेत म्हणून. ये हो गया, हे भी हो गया. चला आता 601 आणि 602. 601 आहे सेल्समॅन्स कमिशन. ओके, 601 सेल्समॅन्स कमिशन. तर इथे मी लिहितो 601 सेल्समॅन कमिशन, नो रिझल्ट फाउंड. ओके, सो आय गो टू क्रिएट नाव, कारण हा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मधला माझा पहिलाच बंद आहे. किंवा मी एक एक ट्राय करून बघतो, याला पण मी क्रिएट विथ रेफरन्स करतो, फक्त मला नाव बदलायला लागेल. जीएल अकाउंट विथ रेफरन्स कुठला 319 करतो. चल ठीक आहे, बरोबर. इथे जातो, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे हा, मला कुठे पाहिजे, कुठे येणार हा. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सेलिंग 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 मध्ये. तो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये माझा इथे खाली आहे बघा, याच्यात घेतो आणि याची नाव बदलून टाकतो. काय बरं, सेल्समॅन कमिशन आहे ना. ठीक आहे, सो आय राईट हिअर सेल्स, सॉरी, सेल्समॅन सेल्समॅन्स कमिशन. मला त्याची स्पेसच नाही आहे तेवढी, थोडी स्पेसच नाही त्याच्याकडे. कमिशन, सेल्समॅन्स कमिशन आणि इथे पूर्ण लिहून टाकतो. सेल्समॅन्स कमिशन अकाउंट. ओके, ऑल इज गुड. कंट्रोल डेटावर जातो. कंट्रोल डेटा त्यांनी कॉपी मारलेला आहे, त्यामुळे हे सगळं ओके आहे. आय थिंक हे पण कॉपी मारलं त्यांनी. हे सगळं ओके, त्याला सेव्ह करून टाकतो. त्याला मी पहिल्यांदा एंटर करतो एकदा, कारण इथे ना 401 400 601च्या जवळ त्याचा अकाउंट नंबर आलेला नाहीये. मला तो अकाउंट नंबर पण बघायला आवडेल. क्लिक करतो मी त्याला. ओके, डिस्क्रिप्शन मध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आणि आय जस्ट क्लिक ऑन दिस, सेव्ह. सेव्ह झाला. ओके, सो 601 माझा सेव्ह झालेला आहे. कुठला आहे तो, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. तो मला बघायचा असेल तर जायचं मागे, रिफ्रेश करायचं. हा बघा, सेलिंग अकाउंट पण इकडे आला असेल आता. हा सेल्समॅन्स कमिशन आला. आता अजून मला 602 वा आणायचं आहे याच्यामध्ये. 602 वाला मला आणायचं आहे. कहा गया वो 602, कोण आहे 602. अच्छा, हा मी आता 601 क्रिएट केला का, मग 600 क्रिएट करायचं होतं मला. ठीक आहे, 600. ओके, आय से क्रिएट विथ रेफरन्स. कुठला 601 नि करतो मी त्याला, 601 नि करतो. तसं केल्यामुळे काय झालं, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये तो आला, मात्र हे नाव मला आता ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागेल. तर मी रेफरन्स बदललं नसतं तरी चाललं असतं. सो ऍडव्हर्टाइजमेंट, ऍडव्हर्टाइजमेंट, सॉरी. इथे थोडी कंजूशी करावी लागते मला, कारण ते स्पेस कमी आहे तिकडे.
अभिषेक, आपण रिपोर्टिंग आपण जेव्हा केलं एफ आय मध्ये 24th लेक्चर जेव्हा आपण घेतलं होतं, ते आपण एक खूप महत्वपूर्ण गोष्ट डिस्कस केली होती की शॉर्ट टेक्स्ट जो असतो तो आपल्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये येतो आणि लॉंग टेक्स्ट जो असतो तो आपल्या रिपोर्टिंग मध्ये येतो. ते वाक्य तुम्ही लिहून पण घेतलं बहुतेक. ओके, सो आय गो टू कंट्रोल डेटा. देन कंट्रोल डेटामध्ये ऑल इज वेल, कारण मी कॉपी मारले आणि इथे मला कॉस्ट G004 पाहिजे. ओके, सेम्स टू बी सेव्ड. मात्र मी हा एडिट कॉस्ट एलिमेंट केलेला नाहीये जाणून बुजून. आणि आता माझ्या चार्ट ऑफ अकाउंटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंटची एंट्री पण होणार आहे. सो गो बॅक. आलं बघा ॲडव्हर्टाइजमेंट, बरोबर. आणि आता आय डोंट थिंक सो आता कोण राहिले, कारण हा तर अकाउंट ऑलरेडी होता इकडे. 400 हा ऑलरेडी होता है ना. 400 कोण आहे? हा 400 इंटरेस्ट ऑन बँक लोन. ठीक आहे, आता आपण ते आपलं जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण करूया. सो आय थिंक आत्ता मी जे कॉस्ट एलिमेंट रिफ्रेश केले तर काही फरक पडणार नाही. उलट आता मला ते करायचंय. 4च आहे ते. चलो, आता मी डायरेक्टली ट्रान्झॅक्शन कोडच वापरतो. व्हॉट वॉज द फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोड? व्हॉट वॉज द फर्स्ट ट्रान्झॅक्शन कोड? OKB3. OKB. B2. Okay, B2, no? So I'll just go here and \n okay B2 \n okay B2 ओके. हा, आता हे जे आहेत आय थिंक आता ह्याला मला रिस्पॉन्स मिळू शकेल, कारण 400 301 400 302 आणि 400 600 आणि 400 601 हे मी इथे या सेशनमध्ये क्रिएट केले, त्यामुळे इट विल से डेटा ऑलरेडी सेव्ह. ठीक आहे, चलो. आता त्याच्यानंतर मला काय करायला लागेल? \n ओके B3 करायला लागेल ना. ओके B3 2911 हे सब सीम्स टू बी ओके. क्रिएट करतो. बघा 4 दिसले की नाही? 4 हो. दिसले की? हा, कॅटेगरी 1 400 301 पोस्टेज अकाउंट, 400 302 पोस्टेज टेलिफोन एक्सपेन्सेस अकाउंट, 400 600 कॅटेगरी 1 ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स अकाउंट, 400 601 सेल्समॅन कमिशन अकाउंट. These cost elements are created by processing batch input session JD user 01 in the controlling area 2911 for the validity period from 1st April 2023 to 31st December 2000. नाही 2000 नाही, 9999 म्हणजे टिल द एंड ऑफ दी ऑर्गनायझेशन. 10,000 साल कोणी बघितलंय? आपल्याला फक्त 4 आकडेच इयर माहिती आहे. सो सिस्टीम हॅज क्रिएटेड 9999 ॲज द लास्ट डेट ऑफ द सिस्टीम. नंतर काय, नंतर ते येणारे शास्त्रज्ञ असतील ते करतील आणखीन काहीतरी, तोपर्यंत कितीतरी ERP आलेले असतील. ओके, हे आपण झालं. आता मला काय करायला लागेल? SM35 ना, कन्फर्म SM35 राईट. सो न्यू सेशनला जातो मी आणि न्यू सेशनला जाऊन \n SM35 हे मला एक्झिक्यूट करावं लागेल. लेटस सी काय होते ते. बघा आता हे आलंय. हा, तर हा जो आहे तो आता नवीन सेशन आहे माझा आणि हा जुना आहे. ओके, सो याच्यामध्ये 5 ट्रान्झॅक्शन कव्हर झाले आणि इथे मी याला सिलेक्ट करतो आता आणि प्रोसेस करतो आणि डिस्प्ले एरर्स करतो आणि प्रोसेस करतो. सेशन कंप्लीट झालं. ओके, सेशन ओव्हरव्ह्यू केलं तर काय होतं बघूया. ठीक आहे, आणि एक्झिट सेशन करायचं आहे ना मला. सो आय थिंक आय कॅन एक्झिट द सेशन फ्रॉम दिस सेशन एक्झिट. तुम्ही करू शकतो. झालं. आता बड़ी उम्मीद के साथ त्यांच्याकडे मी बघतोय, बॅकला येतोय, रिफ्रेश करतोय ऑल कॉस्ट एलिमेंट्स. सगळी मंडळी आली बघ. ताली बजाव बच्चे लोक. सगळी मंडळी आली याच्यामध्ये. दिस इज द वे. ज्या वेळेला आपण आपलं FI मॉड्यूल 2 वर्ष आधी किंवा 4 वर्ष आधी क्रिएट केलेलं असतं,
आणि त्यावेळेला कदाचित असा विचार आपल्या मनात चमकला असेल की एफ आय मॉडेलचं सक्सेस आपण बघूया. आणि मग मॅनेजमेंटला एफ आय मॉडेलचं युटिलिटी समजल्यानंतर मॅनेजमेंटला एफ आय मॉडेलची युटिलिटी समजल्यानंतर मग 2 वर्षांनी मॅनेजमेंट डिसिजन घेतला की आता आपण कंट्रोलिंग मॉडेल यूज करूया. तर मग काय होतं, तर मग आपल्याला जे जीएल अकाउंट्स असतात ते जीएल अकाउंट्स आपल्याला एफ आय मधून सीओ मध्ये कॉस्ट एलिमेंट म्हणून कन्वर्ट करायचे असतात किंवा क्रिएट करायचे असतात. आणि ते जर आपण वन बाय वन वन बाय वन वन बाय वन वन बाय वन करत बसलो तर काय होईल, वेळ जाईल, खूप एनर्जी जाईल, आपली वेळ जाईल आणि खूप ती ऍक्टिव्हिटी हेक्टिक होईल, है ना, खूप श्रम घ्यावे लागतील. सो दॅट्स वाय सिस्टीम हॅज गिव्हन अस दिस टूल विच इज कॉल्ड एज ऑटोमॅटिक क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट. ओके, आता हे सगळं आपण स्टडी केलं खरं. ओके, हे स्टडी केलं आणि त्याच्याबरोबर आता आपण अजून एक आपण क्रिएशन करूया विच इज कॉल्ड एज कॉस्ट एलिमेंट ग्रुप. जस्ट अ मिनिट. ओके ओके, आणि हे सगळे जे अकाउंट्स आहेत ते आपल्या इवन आपल्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये पण आपल्याला दिसायला पाहिजेत. सो आपल्या चार्ट ऑफ अकाउंट आपण त्याचा रेफरन्स सोडलाय बहुतेक. ठीक आहे, एकदा बघतो मी चार्ट ऑफ अकाउंट मध्ये, म्हणजे ते सायकल पूर्ण होऊन जाईल आपलं. सो कॉस्ट एलिमेंट्स माझे झालेले आहेत आता. सो आय गो टू बॅकस्लॅश एन, नको एन नको, बॅकस्लॅश ओ करतो मी. ही राहू दे स्क्रीन. बॅकस्लॅश ओ काय बघायचं बरं मला, F.10 F.10 2911. ही सगळी मंडळी दाखल झालेली असली पाहिजे आता. येस, जरा मोठा दिसायला लागला ना चार्ट ऑफ अकाउंट आपला, जरा मोठा दिसायला लागला चार्ट ऑफ अकाउंट. हे सगळे आले बघा, सेल्समेन्स कमिशन, ऍडव्हर्टाइजमेंट, इंटरेस्ट ऑन बँक लोन, टेलिफोन एक्सपेन्सेस, पोस्टेज, रेंट, मॅन्युफॅक्चरिंग डायरेक्ट वेजेस वगैरे, सॅलरी, है ना, हे सगळे इथे आलेले आहेत. आता ऍक्च्युली काय असतं की कंट्रोलिंग मध्ये रिपोर्टिंग करण्यासाठी आपण काही ग्रुप्स बनवू शकतो. म्हणजे आता समज आपले हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वाले आहेत, तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह या टायटल खाली आपण हे सगळे डिफाईन केलेले आहेत, हे सगळे कॉस्ट एलिमेंट्स. तर मग त्याचा कंट्रोलिंग साठी पण आपण एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून एक ग्रुप बनवू शकतो. म्हणजे काय होतं, जर आपल्याला कंट्रोलिंग मध्ये फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वाल्यांचा रिपोर्ट पाहायचा असेल तर आपल्याला पाहता येतो. जर आपल्याला सेलिंग वाल्यांचा फक्त बघायचं असेल तर सेलिंग वाल्यांचा रिपोर्ट आपल्याला पाहता येईल. त्याला म्हणतात, त्याला ऍक्च्युली म्हणतात की क्रिएशन ऑफ अ, यू कॅन से इट इज कॉल्ड एज क्रिएशन ऑफ cost element groups. Creation of cost element groups. So this will be our next discussion now. Just a minute. Creation of cost element groups. In terms of status. Yeah. Cost element groups. So let us see how to do it now. Cost element group हे बेसिकली आपल्याला का करावंसं वाटतंय, तर आपले जे कॉस्ट एलिमेंट्स आहेत ते काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये आहेत, काही सेलिंग मध्ये आहेत, काही फायनान्स मध्ये आहेत, काही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत. तर जर आपल्याला त्यांचं रिपोर्टिंग बघायचं असेल
तर रिपोर्टिंग बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला ते शोधून काढावे लागतील की कुठले एक्झॅक्टली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये येतात, कुठले आपले सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये येतात, वगैरे वगैरे. तर ते जर आपल्याला समज जास्त सुलभ आपल्याला बनवायचं असेल, ते जर आपल्याला जास्त सुलभ बनवायचं असेल तर आपण कॉस्ट एलिमेंट ग्रुप आपण बनवू शकतो. ओके, सो बेस्ड ऑन द कॉमन ऍट्रिब्यूट्स, ऍट्रिब्यूट्स म्हणजे लक्षण म्हणा, गुणधर्म म्हणा, based on the common attributes among the cost elements, we can group them together. So जिसके जिसके गुण सेम है, जिसके जिसके कैरेक्टर सेम है, जिसके जिसके फीचर्स सेम है, ऐसे कॉस्ट एलिमेंट एक ग्रुप में हम लोग रख सकते हैं, दूसरे ग्रुप में दूसरे कैरेक्टरिस्टिक्स वाले रख सकते हैं. So like one characteristics is admin, second characteristics is selling and distribution, third may be finance, and so on. Likewise, you can do somebody can be manufacturing cost elements. Likewise, we can certainly do it. Okay, so we'll try to do it. These are called as cost element groups. Cost element groups are used only for convenience of planning activities and reporting. Cost element group आपण का बनवतोय, तर प्लॅनिंग ऍक्टिव्हिटीच्या कन्व्हिनियन्स साठी आणि रिपोर्टिंगच्या कन्व्हिनियन्स साठी. एकदा कॉस्ट एलिमेंट ग्रुप आपण बनवला का आपल्याला समजतं ओके या कॉस्ट एलिमेंट मध्ये 10 कॉस्ट एलिमेंट्स आहेत, कॉस्ट एलिमेंट ग्रुप मध्ये 10 कॉस्ट एलिमेंट्स आहेत. मग त्यांचं प्लॅनिंग पण आपल्याला सोपं जातं आणि त्यांचं रिपोर्टिंग पण सोपं जातं. सो कुठले कुठले कॉस्ट एलिमेंट ग्रुप असतात, डेफिनेशन ऑफ कॉस्ट एलिमेंट ग्रुप्स आर ऑप्शनल. मग तुम्हाला ते करायचंय का कॉस्ट एलिमेंट ग्रुप का नाही करायचंय हे तुमच्यावरती अवलंबून असतं. लाईक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट एलिमेंट ग्रुप, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट एलिमेंट ग्रुप वगैरे वगैरे. ठीक आहे, तर आपण एक दोन बनवूया आपल्या आय मीन सरावासाठी. क्रिएशन ऑफ कॉस्ट एलिमेंट ग्रुप, SAP इझी ऍक्सेस वरून जातोय, म्हणजे दिस इज अ स्टँडर्ड ट्रान्झॅक्शन कोड KAH1. SAP इझी ऍक्सेस, अकाउंटिंग, कंट्रोलिंग, कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग, मास्टर डेटा, कॉस्ट एलिमेंट ग्रुप. सो मी नॅव्हिगेशन करतो याच्यातून. हा SAP इझी ऍक्सेस आहे. आय शुड गो फ्रॉम अकाउंटिंग, कंट्रोलिंग, कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग, कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग, त्याच्यानंतर व्हॉट वॉज द पाथ, कॉस्ट एलिमेंट अकाउंटिंग, मास्टर डेटा, नाही नाही हे नाही, हे नव्हे, हे कॉस्ट मास्टर डेटा आणि कॉस्ट एलिमेंट ग्रुप, मास्टर डेटा आणि कॉस्ट एलिमेंट ग्रुप, मास्टर डेटा कॉस्ट एलिमेंट ग्रुप. हा बघा, हा कॉस्ट एलिमेंट आहे, हा कॉस्ट एलिमेंट ग्रुप आणि खाली एक अक्युरल ऑर्डर म्हणून आहे. सो क्रिएट, है ना, आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपण SAP इझी ऍक्सेस वरून काही ट्रान्झॅक्शन कोड एक्झिक्यूट करतो त्यावेळेला तिकडे आपल्याला ते राष्ट्रवादीचं घड्याळ दिसत नाही, आपल्याला हा चौरस दिसतो तिकडे. ओके, कारण हा ऑलरेडी SAP सिस्टीम मध्ये क्रिएट केलेला आहे. सो याला मी क्रिएट वर इथे ट्रान्झॅक्शन कोड दिसेल बघा KAH1. सो जस्ट राईट हिअर क्रिएट कॉस्ट एलिमेंट, वहीमध्ये लिहा क्रिएट कॉस्ट एलिमेंट ग्रुप, क्रिएट कॉस्ट एलिमेंट ग्रुप, ट्रान्झॅक्शन कोड KAH1, ट्रान्झॅक्शन कोड KAH1. ओके, सो इथे मी पहिला कॉस्ट एलिमेंट ग्रुप बनवतो. आय राईट हिअर, हा आपला कंपनी कोड आहे किंवा कंट्रोलिंग एरिया 2911 अंडरस्कोर. नॉर्मली जेव्हा ग्रुप वगैरे आपण बनवतो कंट्रोलिंग मध्ये तेव्हा त्याला अंडरस्कोर ही देण्याची एक पद्धत आहे. अंडरस्कोर हा माझा पहिला जो ग्रुप आहे तो ऍडमिनशी रिलेटेड आहे. सो आय से ऍडमिन, मला माहिती नाही कितीपर्यंत जायला ऍडमिन. नाही म्हणजे मला तो थोडंसं रेस्ट्रिक्ट करावं लागेल. ऍडमिन बस झालं ना, ऍडमिन 2911
अंडरस्कोर ॲडमिन. ओके, असं मी इथे माझ्या कॉस्ट एलिमेंटचं बारसं करून टाकलं, कॉस्ट एलिमेंट ग्रुपचं. ऑल राईट, आणि याला मी एंटर करतो. हे रेफरन्सनी करायचं असेल तर इथे रेफरन्ससाठी, पण आपला पहिलाच कॉस्ट एलिमेंट ग्रुप आहे, त्यामुळे रेफरन्स इकडे काही नाहीये. सो एकदा याला मी एंटर करतो. या, सो एंटर केल्यानंतर सिस्टीम इज आस्किंग अस क्रिएट कॉस्ट एलिमेंट ग्रुप. त्याची स्ट्रक्चर कशी ठेवायची तुम्हाला, 2911 अंडरस्कोर ॲडमिन या मध्ये तुम्हाला कशी स्ट्रक्चर ठेवायची आहे, कुठले कुठले तुम्हाला याच्यामध्ये कॉस्ट एलिमेंट घ्यायचे आहेत ते आम्हाला सांगा, असं सिस्टीम सांगते. परत वरती इथे बघितलं तर, अच्छा, मग ते कॉस्ट एलिमेंट तुम्हाला सेम लेवलला ठेवायचे आहेत का एक आला त्याच्या खाली दुसरा आला पाहिजे, किंवा हे इन्सर्ट कॉस्ट एलिमेंटचं आहे बघा, इन्सर्ट कॉस्ट एलिमेंट किंवा क्लिक कॉस्ट एलिमेंट, इन्सर्ट कॉस्ट एलिमेंट किंवा क्लिक कॉस्ट एलिमेंट. म्हणजे इथे मला क्लिक केलं का मग मला कॉस्ट एलिमेंटसाठी खाली अजून मला एक सेक्टर मिळणार आहे. ओके, सो याला मी काय करतो, याला क्लिक करतो. हां, मला कॉस्ट एलिमेंट आता इन्सर्ट करायचे आहेत ना त्याच्यामध्ये. ग्रुप तर बनवला मी, ग्रुपमध्ये आता मला काय करायचंय, कॉस्ट एलिमेंटचा समावेश करायचा आहे. म्हणून हे इन्सर्ट कॉस्ट एलिमेंट जे लेबल आहे, येस, इकडे आले बघा, सगळे मंडळी आले. ओके, सो याच्यामध्ये मला आता कोण कोण घ्यायचे, तर माझे ऍडमिन मध्ये OBD4, हा बघा आपला OBD4 इकडे आहे. इधर आहे OBD4, मला ह्याच्यात बघायला लागेल. ऍडमिन मध्ये कोण कोण मंडळी आहेत बघा, 400 300 ते 400 399, 400 300 ते 400 399 हे माझे सगळे इथे येणार आहेत, बरोबर. सो त्यामध्ये पर्टिक्युलरली माझे कुठले अकाउंट ग्रुप आहेत, आय मीन सॉरी, कुठले GL अकाउंट आहेत, तर मी एक एक बघतो बघा. 400 300 ना, 400 300 400 301 400 302, हा, आणि 400 310 मला असं वाटतं. कुठला कुठला आपला तो अकाउंट ग्रुप आहे, आपला अकाउंट ग्रुप आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह 400 300 ते 400 399. ओके, मग 400 300 ते 400 399 मध्ये मोडणारे किती अकाउंट आहेत बरं, तुम्ही लिहून घ्या बघू. सानिका लिहून घ्या, मग मी तुला विचारणार आहे, मला ते सारखं नॅव्हिगेट करायला लागते. राईट, 400 100, नाही नाही सॉरी, 400 300, 400 300, त्यानंतर 400 301, 399 पर्यंत मी जाऊ शकतो. 400 302, 400 310, बरोबर ना सानिका? हो. ओके, राईट, व्हेरी नाईस. हे तुम्हाला सांगायचेच कारण मला ते लिहिताना कन्व्हिनियंट पडेल मग. सो मी आता आय जस्ट गो टू दिस वन. सांग बघू, पहिला कोण आहे, 400 400 300 300 301 ना, का 300? 300 ओके, उसके बाद 400 300 400 एक, ओके, उसके बाद 400 302 आणि अजून एक आहे बहुतेक, 400 310 आणि आहे का, नाही आहे ना, नाही. नाही आहे, ठीक आहे. ऑल राईट, 400 310, ऑल राईट, ठीक आहे. हे जे चार आहेत, हे चार जे आहेत ते मी चेक केले आणि त्याच्यामध्ये मी घालून टाकले. आणि आणि मी आता फक्त ना ते त्यात माझ्या OBD4 मधून तो पहिल्यांदा ग्रुप शोधला, स्टार्टअप अकाउंट मधून त्या ग्रुप मधले नंबर शोधले आणि एक एक चुन चुन के मी तिकडे त्याला टाकलेले. ओके, आता मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर
हा जो कॉलम ब्लँक आहे ना, ब्लँक, इथे काय उमटतंय का, काय येतंय का, हे मला जाणून घ्यायचंय. आत्ता आत्ता सध्या तरी ब्लँक आहे हा. सो मी ह्याला एकदा इथे एंटर करतो. आ गए सब? आला. हो. 400-300 रेंट अकाउंट, 400-300 पोस्टेज अकाउंट, 400-302 टेलीफोन एक्सपेंसेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. बस मैं वही चाहता था. मग याला मी सेव्ह करून टाकतो. चेंजेस हॅव बीन सेव्ह. म्हणजे माझा हा ग्रुप आहे तो, हा सेव्ह झाला ऍडमिनचा. बरोबर. असे आपण आपल्याला पाहिजे तसे आता सेलिंगचा करूया, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचा, कारण आत्ताच आपण त्याच्यामध्ये 2-3 अकाउंट घेतलेले आहेत. हं? तर पहिल्यांदा मी काय करणार, OBD4 मध्ये नजर मारणार. OBD4 मध्ये इथे मी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन आता रिवाज घेतलं, 400-600 ते 400-699. हे तुम्ही, मी पण साईडला लिहून घेतो कारण ते लक्षात राहतं म्हणजे पटकन. मी काय करतोय ते, आय एम रायटिंग 400-600 टू 400-699. ज्या ग्रुपमध्ये येत आहेत त्यांचा मला ग्रुप बनवायचा आहे. आता अकाउंट ग्रुप मी जो बनवलाय तो फायनान्स मध्ये बनवलाय ना. हा जो अकाउंट ग्रुप आहे ना, आम्ही फायनान्स मध्ये बनवलाय. त्याचा मला कॉस्ट एलिमेंट ग्रुप कंट्रोलिंग मध्ये बनवायचा आहे. तर 400-600 ते 400-699 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. तर त्याला मी काय बरं करू आता, असं नाव देतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनला. पहिले बघतो माझ्या चार्ट ऑफ अकाउंट मध्ये कोण कोण आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये. एक 400-600 आहे, बरोबर, आणि दुसरं आहे 400-601. हे दोनच आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये. आधी कोण होता का नव्हताच, कारण तो पहिल्यांदा आपण क्रिएट केलेला आहे. सो इथे झालं. चलो, ओके. सो आता आपण काय करायचं, मागे जाऊया, गो बॅक. परत कॉस्ट एलिमेंट ग्रुप आपण करतोय आता. इथे मी 2911च्या आणि ऍडमिनच्या ऐवजी घेतोय आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ना. सो सेलिंग हा, ह्याला आपल्याला शब्दांवर बंधन असतं, त्यामुळे मला थोडंसं कन्झर्वेटिव्ह राहून दोन्ही शब्दांचा मान ठेवता येईल असं काहीतरी करावं लागेल. सेलिंग, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. थोडी कंजूसी करायला लागतेच आपल्याला, किंवा काही काही करतात, काही काही असं करू शकतात, असं करू शकते. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन इथे जी टाकतील, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, TIS, तरी पण चालेल नाही का. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन, ओके. याला मी एकदा एंटर करतो. हो, 2911 सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन इज नॉट व्हॅलिड, बरोबर आहे. सो याला मी त्याला चांगलं हे करतो. 2911, सॉरी, तो म्हणतो व्हॅलिड नाही आहे म्हणून. कारण हे इथे हे जो बहुतेक अँड आणि डिस जो आलाय ना, त्याच्यामध्ये स्पेस वगैरे नाही आहे. सो आय थिंक दिस वन. आणि मी याला S&D असं म्हणतो. S&D, S&D एक्सपेन्सेस. चलो, अभी हे मंजूर आहे का तुमको? तर त्याला तो अँड मंजूर नसेल तर तो म्हणेल नाही, हे बी मंजूर नाही आहे. नुसतं सेलिंग घेतो. हं, नुसतं सेलिंग घेतो, ते पण नाही.
काही नाही, तो खूप सेन्सिटिव्ह असतो. त्याचं एक्झॅक्टली काय तंत्र असतं ते आपल्याला ट्रायल अँड एरर मेथडने समजतं. सो मी 2911_SD केल्यानंतर त्यांनी ऍक्सेप्ट केलं. तोपर्यंत मला तो सारखा एरर मेसेज देत राहिला, ये नाही चलेगा, ये नाही चलेगा, ये नाही चलेगा. आणि मग SD केल्यानंतर त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. ऑलराईट, ओके. सो हे झालं. त्यानंतर आपलं काय ठरलंय आता, की एकदा तो आपण ग्रुप तयार केला आणि एंटर केला का, मग आपण इन्सर्ट ऑन कॉस्ट एलिमेंट्स त्याच्यावरती क्रिएट केलं, म्हणजे इथे खाली आपल्याला कॉस्ट एलिमेंट साठी जागा मिळणार. ओके, ओके. आणि मग सपोज सपोज आपल्याला ते कुठले नंबर द्यायचे, 400 600, 400 601. ऑलराईट, समजलं हे, समजलं हे. आता आपण हे केलं खरं, पण हे 1 2 3 4 अजून 4 जागा आहेत इकडे. ओके, आणि ते चारही 1 2 1 2 3 हे पण आपले भरले. तर आपण ह्याला अजून एकदा क्लिक केलं तर अजून काही लाईनी आपल्यासाठी मध्येतील धावत होतील. अजून क्लिक केलं तर अजून धावत होतील. आणि त्या प्रोसेसमध्ये मी एंटर केल्यामुळे हे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस अकाउंट आणि सेल्स अँड कमिशन हे ऑटोमॅटिकली येऊन गेलं. पण हे तुम्हाला मी जस्ट दाखवलं की आता आपल्याकडे पहिल्या शॉर्टमध्ये आपल्याकडे 4 का 5 नावं आली. 4 ते 5 आकडे किंवा GL कोड लिहिण्याची आपल्याकडे परमिशन आली. पण आपल्याकडे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये समज 10 असतील, तर मग आपण वी कॅन इझिली क्लिक हिअर की क्रिएट कॉस्ट एलिमेंट किंवा इन्सर्ट कॉस्ट एलिमेंट. हे झाल्यानंतर याला सेव्ह करून टाकायचं. चेंजेस हॅव बीन सेव्ह. ओके, सो हे आपल्या यू कॅन इझिली सी आपल्या चार्ट ऑफ अकाउंट मधून आपण सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनचं पण आपण क्रिएट केलेलं आहे, है ना. आपल्याला पाहिजे असेल तर आपण मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पण करू शकतो. हा, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 400 200 बहुतेक त्याच्यामध्ये काय आहे का नाही मला माहिती नाहीये. 400 200 ते अजून काय, 400 200 ते 400 299 आहे. 400 299, पण त्याच्यामध्ये काय घेतलंय का आपण? 400 200, हा एक आहे. चला, जो आहे त्याच्यासाठी करूया 400 200. नंतर जसे ऍड होत जातील तसं त्याच्यामध्ये अजून पण आपल्याला टाकता येतील. सो आय गो टू दिस, आय गो बॅक. इथे जर आम्हाला सेन्सिटिव्ह असल्यामुळे थोडं MF मॅन्युफॅक्चरिंग असंच लिहितो मी. एंटर करतो. कॉस्ट एलिमेंटला मी क्लिक करतो, इन्सर्ट कॉस्ट एलिमेंट, आणि हा नंबर टाकून देतो 400 200, आणि एंटर केल्यानंतर इथे हे अपियर होणार मॅन्युफॅक्चरिंग ऑर डायरेक्ट वेजेस. सेव्ह करून टाक. ओके, सो हा पण झाला. अजून कोणाचा ग्रुप करता येईल मला? इंटरेस्टचा पण करता येईल पाहिजे असेल तर. इंटरेस्ट, आता फक्त याच्यामध्ये एक गडबड काय झाली, इंटरेस्ट ऑन बँक लोन 400 400 आहे ना, आणि माझा अकाउंट ग्रुप मध्ये इंटरेस्ट काय, जस्ट अ मिनिट. अकाउंट ग्रुप मध्ये इंटरेस्ट आहे 400 400, ठीक आहे. सो हा मी करू शकतो INTR म्हणून. INTR म्हणजे जे काय फायनान्स एक्सपेन्सेस वगैरे असतील त्याचा ग्रुप मला एक करता येईल. आणि तो काय आहे, 400 400 400 400 ते 499. तरी एवढी मोठी रेंज असली तरी त्याच्यामध्ये माझा एकच नंबर फक्त कन्झ्युम झालाय, तो पण माझा 400 400 आहे इंटरेस्ट अकाउंट. सो आय गो बॅक, इथे जातो, गो बॅक. इथे फक्त मी INTR म्हणतो म्हणजे समजेल आपल्याला. INTR म्हणजे इंटरेस्ट. एंटर, कॉस्ट एलिमेंट ग्रुप, इथे टाकतो 400 400, एंटर, इंटरेस्ट ऑन बँक लोन, सेव्ह. असं करून आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण अकाउंट ग्रुप बनवू शकतो, ज्यामुळे आपल्याला रिपोर्टिंग आणि यू कॅन से प्लॅनिंग हे त्याच्यामध्ये आपल्याला सुविधा होईल.
आणि रिपोर्टिंग आणि प्लॅनिंग आपण बऱ्यापैकी सुलभतेने करू शकतो. ओके, सो विथ दिस आय डिक्लेअर दॅट वी हॅव कम्प्लिटेड द 7th सेशन ऑफ SAP CO 30 Days Challenge March 2024 बॅच. सो हे जे आपण SAP सेशन चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रथम आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण 30 डेज चॅलेंज FI फेब्रुवारी 2024 बॅच ही आपण कंडक्ट केली. ओके, आणि ती बॅच आपण जवळजवळ 2 तासाची किंबहुना कधीतरी त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे टोटल 48 आवर्स आपण त्यामध्ये खर्च केले, कन्झ्युम केले. आणि फायनान्शियल अकाउंटिंगचे बरेचसे बारकावे आपण त्यावेळेला स्टडी केलेत. फायनान्शियल अकाउंटिंगचे बरेचसे बारकावे आपण त्यावेळेला स्टडी केलेले आहेत. 24 व्हिडिओज तुमच्याकडे आहेत. मी तुम्हाला 24 व्हिडिओज फॉर लाईफ टाईम तुम्हाला गुगल ऍक्सेस दिलेला आहे. त्याच्याबरोबर त्या ज्या पॉवर पॉईंट स्लाइड्स आपल्या ज्या तयार झाल्या त्याचा पण तुम्हाला मी लाईफ टाईम ऍक्सेस दिलेला आहे. अँड देन आय हॅव प्रॉमिस यू that along with these 24 videos, I'll be giving you gift of another 24 videos also. So these 24 videos will be quite useful to you. Okay, so these videos I'm recording slowly by slowly. I'll be sending these videos to you on your Google Drive. And then we have, from 1st March, we have started our controlling batch, first controlling batch. And that is also named as SAP CO 30 Days Challenge March 2024 बॅच. आता ज्यांना ऑनलाईन लेक्चर अटेंड करता येत नाही त्यांच्यासाठी खुशखबर. जे FI चे 24 व्हिडिओज ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत आणि 24 अजून बनत आहेत, ते जर तुम्हाला पाहिजे असतील, लाईफ टाईम ऍक्सेस पाहिजे असतील, सो दिस इज माय गुगल पे नंबर. On this Google Pay number, you have to pay me on this account. Once you pay me, you intimate me, you inform me, you send the payment advice on my WhatsApp number, same is my WhatsApp number. And thereafter, on the same date, perhaps by the end of the day, I'll be giving you lifetime access of SAP FI 24 videos, that is which are recorded in February 2024. आणि हे SAP जे आहे ते तुमचं लाईफ बदलून शकेल. तुमच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत इम्पॉर्टंट करिअर म्हणून तुम्ही त्याला करू शकाल. आणि जसं जसं SAP प्रगत होत चाललंय तसं नवीन नवीन मॉडेल तुम्ही शिकू शकाल. आणि आपलं जो राहणीमान आहे, आपलं जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे, आपण ज्या ऑर्गनायझेशनमध्ये जाणार ते ऑर्गनायझेशन मल्टीनॅशनल कंपनी असणार. आपल्याला इंटरनॅशनली पण ट्रॅव्हल करायला स्कोप मिळणार. ओके, असे अनंत फायदे याचे आहेत. त्यामुळे आजच्या घडीला कॉमर्सच्या मुलांना बीकॉम नंतर तुम्ही एमकॉम करत असाल तर फार रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल. परंतु एमकॉम केल्यानंतर देखील तुम्हाला पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये असं विचारणार की तुम्हाला SAP येतं का. तुम्ही मोठ्या इंडस्ट्रीमध्ये गेला, मध्यम आणि बारक्या इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही लहान इंडस्ट्रीमध्ये गेलात तर तुम्हाला टॅली तुम्हाला वापरायला मिळेल. पण मोठ्या इंडस्ट्रीमध्ये आपली स्वप्न मोठी असली पाहिजेत. मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जर आपण गेलो तर तिकडे आपल्याला 110% आपल्याला तिकडे पहिलाच प्रश्न विचारणार की तुम्हाला SAP ERP माहिती आहे का. आणि त्यावेळेला तुम्ही जर नाही सांगितलं तर इट बिकम्स अ रिजेक्शन ग्राउंड. आणि ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही शिकून या, मग नंतर बघू बरं आपण कधी. आणि एकदा ती संधी हातातून गेली का ती निघून जाते. ओके, त्यामुळे कोणीही यामध्ये जास्त दिरंगाई न करता, जास्त वेळ न लावता, एकदा विचार केला की याच्यामध्ये कुदायचं, आपण उडी मारायची म्हटल्यानंतर यू कम टू मी. आय बी टीचिंग यू, आय बी गिव्हिंग यू लाईफ टाईम ऍक्सेस.
not only lifetime access, but I'll be giving you support also for a long period of time. SAP सर्टिफिकेशन कसं करायचं याच्याबद्दल तुम्हाला मी गायडन्स देईन. आणि SAP सर्टिफिकेशन हे मी स्वतः केल्यामुळे तुम्हाला त्याचा एक मोठा फायदा घेता येईल की त्यामध्ये कुठले प्रश्न विचारतात, कसे विचारतात, अभ्यास किती करावा लागतो. अभ्यास रगड करावा लागतो. रगड म्हणजे जे स्पर्धा परीक्षांमध्ये हे जे मुलं पास हे करतायत ना, IAS च्या लेवलचे किंवा CA च्या लेवल, असा अभ्यास करावा लागतो. पण तो अभ्यास वेगळा असतो. हा अभ्यास असा CA च्या लेवलचा जरी असला तरी आपण आत्ता जे शिकतोय ना त्याचे बारकावे आपल्याला माहिती असले पाहिजेत. सिस्टीमचे बारकावे माहिती असले पाहिजेत. आणि मग त्यावेळेला जेव्हा बारकावे माहिती असतात तेव्हा तुम्हाला सन्मान आणि ऑर्गनायझेशन मध्ये घेतलं जातं. ऑर्गनायझेशन नेहमी असं बघते की ही जी व्यक्ती आहे ती माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये कायम टिकून राहिली पाहिजे. ओके. नॉर्मली कसं असतं की आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये कधी कधी थ्रेट पण असतो की आपल्याला काढून टाकतील की काय वगैरे. पण तुम्ही SAP मध्ये जर एक्सेल केलं तर तुम्हाला तशी भीती राहणार नाही. उलट तुमचे जे तुम्हाला जे अपॉइंट करणार असतात त्यांनाच मनामध्ये थोडीशी धाकधूक असते की अरे बापरे, हा मला सोडून गेला तर मग काय करणार. नवीन माणूस आणायचा म्हणजे खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे स्काय इज द लिमिट फॉर यू. इथे तुम्ही आकाशाला भिडणाऱ्या सीमा इथे याला आहेत. म्हणजे आकाशाला सीमा नसतात म्हणतात ना, तशा इथे आहेत. हे तुम्ही शिकावं आणि हे कोर्सेस तुम्ही सबस्क्राईब करावे ही तुम्हाला एक नॉट विनंती बट एक इन्फॉर्मेशन फ्रॉम द चेंबर ऑफ द हार्ट. Okay, so good night to all and see you tomorrow at 6 o'clock. See you tomorrow at 6 o'clock, 6 to 8.